मित्रांनो नमस्कार, माझं नाव अर्जुन भारत सोनवणे आहे। मी आज आपणाला राजन खान यांच्या एका कथासंग्रहाची ओळख करून देणार आहे। त्या कथासंग्रहाचं नाव आहे तत्रेव। या पुस्तकात आपल्याला एकूण 4 कथा वाचायला मिळतात। सर्वात सुरुवातीला एका आटीचा संसार, क्रमांक 2 ला गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट, क्रमांक 3 ला रहस्य उलगडण्याची गोष्ट आणि सर्वात शेवटी एका वस्तीचा जन्म। या कथांची ओळख करून घेण्या अगोदर आपण थोडं पुस्तक मिळवण्याची जी पार्श्वभूमी आहे त्याच्याविषयी थोडं जाणून घेऊया। पुस्तकांच्या गप्पा एखाद्या लेखकाचा विषय ज्यावेळेस चर्चांमध्ये निघतो, बैठकांमध्ये निघतो किंवा आपले पुस्तक वेडे मित्र असतात त्यांच्याशी आपण फोनवरून बोलतो त्यावेळेस नेहमी निघत असतो। तसाच तत्रेवचा संदर्भ निघत गेला। साधारण 2 ते 3 महिन्यांपूर्वी सर्वात पहिला संदर्भ या पुस्तकाचा निघाला, ती एका मित्राच्या तोंडून। त्यांनी या कथासंग्रहातील एका वस्तीचा जन्म ही कथा वाचली होती आणि तो बोलताना नेहमी ह्या कथेचं कौतुक करायचा, ह्या कथेविषयी भरभरून बोलायचं। तर मी त्याच्याकडून या कथेविषयी ऐकत आलो। नेहमी त्याच्या बोलण्यामध्ये या कथेचा संदर्भ येतच राहिला आणि तो ज्या प्रकारे या कथेचं वर्णन करून सांगायचा त्याच्यावरून तर या कथेची उत्सुकता अजूनच वाढायची। बाकीच्या पुस्तकांच्या वाचनामधून वेळ मिळाल्यावरती एकदाच या पुस्तकाचा शोध घ्यायचा असं ठरलं। तसा शोध घ्यायला निघाल्यावरती हे पुस्तक कोणत्याही पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये उपलब्ध नाही असं समजलं। सरतेशेवटी संकेतस्थळावरतीही जाऊन तपासणी झाली, म्हणजे की अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, बुकगंगा असेल, अक्षरधारा असेल, इतरही जे जुनी पुस्तकं विकतात त्या लोकांना विचारून झालं। सरतेशेवटी सोशल मीडियाचाच आधार घेऊन तिथं मी जे ओळखीचे आहेत, जे जवळचे मित्र आहेत त्यांना संदेश पाठवला की हे कुणाकडे उपलब्ध असेल विक्रीसाठी किंवा वाचनासाठी तरी त्यांनी सांगावं। त्यानंतर माझ्यासारखाच एक पुस्तक वेडा मित्र त्याच्याकडून एका आठवड्याच्या मुदतीवरती मला हे पुस्तक मिळालं आणि ह्या पुस्तकाच्या वाचनाचा प्रपंच सुरू झाला। साहजिकच मित्रांनी ज्या पद्धतीने ह्या कथेत एका वस्तीचा जन्म या कथेचं वर्णन केलं होतं त्यामुळे तीच कथा प्रथम वाचली आणि त्यानंतर रहस्य उलगडण्याची गोष्ट ही कथा वाचली। एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की हा कथासंग्रह मी उलटा वाचला। म्हणजे ह्या कथासंग्रहाची पहिली कथा आहे त्यामुळे तीच कथा प्रथम वाचली आणि त्यानंतर रहस्य उलगडण्याची गोष्ट ही कथा वाचली। एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की हा कथासंग्रह मी उलटा वाचला। म्हणजे ह्या कथासंग्रहाची पहिली कथा आहे एका आटीचा संसार, दुसरी कथा आहे गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट,
तिसरी कथा आहे रहस्य उलगडण्याची गोष्ट आणि चौथी कथा आहे एका वस्तीचा जन्म. परंतु मी सर्वात सुरुवातीला एका वस्तीचा जन्म वाचली, त्यानंतरनं रहस्य उलगडण्याची गोष्ट वाचली, त्यानंतरनं गोष्टीच्या गोष्टीची गोष्ट वाचली आणि सर्वात शेवटी एका आटीचा संसार असा उलटा कथा संग्रह वाचला. एकंदरीत असं म्हणूया आपण की ते असं जरी छापला असता उलटा तरीही ते वाचलाच असता. असं म्हणूया की आपण तेच पाठीमागून आपण वाचलं काय आणि पुढून वाचलं काय त्याला काय फरक पडत नाही. त्यामुळे वाचन महत्वाचं आहे. ते कसं वाचतो काय वाचतो, पण कथासंग्रहाचा हा फायदा असतो की आपण ती कुठूनही वाचू शकतो. शेवटची कथा वाचू शकतो आणि सुरुवातीची कथा हे असं दोन्ही पर्याय असतात आपल्याला, किंवा मग आपण मधलीही कथा वाचू शकतो. तर असं ह्या पुस्तकाचं वाचन झालं. बाकीच्या 3 कथांविषयी या व्हिडिओमध्ये मी कितपत बोलीन हे सांगणं कठीण आहे. परंतु मला विशेष आवडलेली जी कथा आहे गोष्टीची गोष्ट त्याच्याविषयी मात्र मी भरभरून बोलायचा प्रयत्न करतोय. कारण ती कथा मला खूपच प्रभावीपणे म्हणजे प्रभावी वाटली आणि ते काहीतरी महत्वाचं असं सांगू पाहते, वेगळ्या धाटणीची वाटली. या कथेचं वैशिष्ट्य असे आहे की ते त्यात लेखकाने जी मांडलेली कल्पना आहे ती या अगोदर तरी माझ्या वाचनात आलेली नाही. म्हणजे या कथेचा भाग असा आहे, या कथेचा एकंदरीत पैस असा आहे, एकंदरीत या कथेची मांडणी अशी आहे की लेखकाला एक कथा सुचते आणि तो ती कथा लिहितोय, परंतु लिहिता लिहिताच मध्येच तो अडखळतोय. त्याचं लेखन पुढे जात नाहीये. तो विचारमग्न आहे. हातात पेन आणि मांडीव कागद घेऊन बसलेल्या अवस्थेमध्ये लेखक बसलाय आणि त्याला पुढचं काहीही सुचत नाहीये. त्यावेळेस त्यानं जेवढी कथा लिहिलेली आहे तेवढ्या कथेमधील त्यानं निर्मिती केलेली जे 2 पात्र आहेत, त्या कथेमधील त्याने निर्मिती केलेले जे 2 पात्र आहेत ते लेखकाविषयी चर्चा करतात. लेखक का लिहू शकत नाहीये याच्याविषयी अंदाज बांधतात. लेखकाची पुढची कथा काय असेल किंवा लेखकाला ही कथा का लिहू वाटली याच्याविषयी चर्चा करतात. म्हणजे एकंदरीत एखाद्या लेखकाच्या विचार विश्वाचा, मनात चालणाऱ्या गोंधळाचा, कथा निर्मिती होतानाचा आणि कथामध्ये अडखळण्याचा असे सगळे भाग याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. या कथेचं वैशिष्ट्य असं आहे की ही कथा आपण एकंदरीत साहित्य निर्मिती कशी होते या अनुषंगानेही पाहू शकतो.